सर सर्व लाईट ऑन होतील आणि त्याच्यानंतरच या मॅचला सुरुवात होईल. दोन्ही टीम खेळण्याच्या तयारीत आहेत का? नसतील तर मग आपण चालू करूया. यस कॉम्बॉक्स मध्ये होईल परिवर्तन. समीर सोमने येतील मायक्रोफोनवर. सर चालू करायचं आहे आपण. पहिल्याच बॉलवरती चांगला प्लॅन होता कुणाल दाभडे आणि त्याच्या टीमचा. खरं तर कव्हर्सला डीप कव्हरला एक फिल्डर तैनात करण्यात आला होता. सहर्ष स्वागत सर्व क्रीडा रसिकांचा आम्ही करतोय. कर्जत प्रीमियर लीग 2024 मध्ये हे पर्व 7वं डे नाईट स्वरूपात पहिल्यांदा या स्पर्धेचं आयोजन आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेले आहे. या स्पर्धेचे संकल्पक अर्थातच प्रसादबाई थोरवे, टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जत आणि चालू असलेला सामना सेजल 11 वर्सेस ग्रॅपल स्ट्रायकर्स. आणि ते बॅटची कडा आणि मोठा फटका कर्णधाराचं कौतुक करायला हवं. कारण मला आठवतंय की मागच्या 2 ते 3 KPLचा इतिहास पाहिला तर हेमंत कालेकर वर्सेस सागर सावंत, त्यामध्ये नेहमीच हेमंत कालेकरने बाजी मारलेली आहे. सागर सावंतची विकेट घेण्यामध्ये त्याला नेहमीच यश मिळालं आणि आता या KPLमध्ये देखील आपण पाहतोय सागर सावंत दादूला त्याने माघारी धाडले. मोठा झटका ग्रॅपल स्ट्रायकर्स टीमला. सन्माननीय सतीशजी गायकर साहेबांचा संघ ग्रॅपल स्ट्रायकर्स प्रत्येक वर्षी हा संघ सुपर 8मध्ये दाखल झाला आणि स्पर्धा जिंकलेली देखील आहे. त्याचबरोबर कधी द्वितीय, कधी तृतीय, कधी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या टीमने पटकावलंय. अगदी गुडघे टेकून विकी गुंजालचा फटका. कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक पाठमोरा धावतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कुमार तिथे पोहोचलाय. तत्पूर्वी 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. धाव फलक वधारते. स्कोर आहे 3. सेजल 11 आदरणीय महेश दादा कारिक यांचा हा संघ सुपर 8मध्ये नेहमीच हा संघ देखील पोहोचतो. 2 बलाढ्य संघामध्ये चालू असलेली लढत. पहिला सामना गमावला होता ग्रॅपल स्ट्रायकर्सने आणि पहिला सामना जिंकलाय तो सेजल 11ने. 6 चेंडूत 4 धावा करू दिल्या नव्हत्या. मिडॉनला क्लिअर केलंय. चांगला फटका विकी गुंजालचा. बॉल सीमारेषा पार. पहिला चौकार या इनिंग मधला. विकी गुंजालच्या बॅटमधून धावसंख्या 7. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पुन्हा एकदा यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. समोर हा फटका. लॉंग ऑफला फिल्डर आहे बाळा मोरे. कल्पेश जेव्हा बॅटिंग करतो तेव्हा हा खेळाडू डीप कव्हरला येतो आणि विकी जेव्हा बॅटिंग करतो तेव्हा हा खेळाडू लॉंग ऑफला येतो. फिल्डिंग पोझिशनच्या बाबतीत वर्ल्ड कप फायनलमध्ये पॅट कमिन्सने आखलेली व्यूहरचना वन ऑफ द ग्रेटेस्ट कॅप्टनशिप. खरोखरच मिड ऑफ न घेता वर्ल्ड कप फायनल ऑस्ट्रेलिया टीम खेळली होती.
ही गोष्ट खरोखरच पाहण्यालायक आहे. सिंगल रन जोडली जाते. स्कोर जाऊन पोहोचलाय 8. दोन्हीही संघ मालक या मंचावरती उपस्थित आहेत. खरं तर सतीश गायकर स्क्वॉडमध्ये आहेत, या टीमच्या स्क्वॉडमध्ये आहेत. महेशदादा खारीक मंचावरती उपस्थित आहेत. सहर्ष स्वागत आयोजकांच्या वतीने, टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जतच्या वतीने. पहिलं षटक अंडर फ्लडलाईट्स आता मात्र सामने येते. यॉर्क करण्याचा प्रयत्न, कदाचित असं वाटते की बॅट कट होती, परंतु कुणाल दाभणेच्या हातातून चेंडू निसटला. पहिलं षटक झालंय समाप्त आणि पहिल्या षटकात धावा झाल्या त्या एकूण 8. 1 विकेट गेले, 8 धावा. आम्ही आभार व्यक्त करतो आयोजकांच्या वतीने. या स्पर्धेमध्ये पाण्याची व्यवस्था देखील त्यांनी केलेली आहे. थंड पाण्याची व्यवस्था सौरभ काळभोर यांच्या वतीने देखील करण्यात आलेली आहे. कुठेही पाण्याची गरज असेल थंड पाण्याची तर नक्कीच आपण सौरभ काळभोर यांच्याशी संपर्क साधू शकता. या अगोदरचा सामना सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन टीमने जिंकला. पहिला सामना त्यांनी तो जिंकला. CSK चांदई सुपर किंग्स टीमने 2 सामने ते पराभूत झालेत. पहिला सामना तर अगदी खिशातला सामना होता. सुधीर पवारने खतरनाक बॅटिंग केली होती, परंतु शेवटी लास्ट ओव्हरमध्ये धावा करता आला नाही. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालाय सेजल 11 टीमकडून धनंजय. स्टाईलच वेगळी आहे विकी गुंजालची, परंतु हा फटका पाहूया कितपत गेलाय. लॉंग ऑनचा फिल्डर येतोय, कॅच खाली. फलंदाज बाद दुसरा ग्रॅपल स्ट्रायकर्स टीमचा. मुकणेचा आणि आपल्या टीमला विकेट रूपी भेट त्याने मात्र इथे दिलेली आहे. बाद झाला फलंदाज विकी गुंजाल. अक्षय खारीकने तिथे झेल घेतला लॉंग ऑनला, चांगला झेल. यानंतरची लढत असेल दक्ष 11 वर्सेस CSK चांदई. दक्ष 11 2 सामने जिंकलेत आतापर्यंत दक्ष 11 टीमने. ग्रुपमधला सर्वात महत्त्वाचा सामना देखील पुढचा असेल. इतर संघांच्या दृष्टिकोनातून सर्वांच्या नजरा असतील दक्ष 11 आणि त्यांच्या विरोधात CSK चांदईला जिंकणं फार गरजेचं आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सोमेश्वर मसनेचा क्षेत्ररक्षक थोडा दूर होता मिडॉनचा. कॅचसाठी आणखी प्रयत्न करायला हवे होते. निकेश राऊत यांचं इथे आगमन झालंय. आमचे उत्तम गुणसंख्या लेखक साई पिंपरकर जे गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत सध्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. या दोघांनीही खूप चांगली कामगिरी केली. गुणसंख्या लेखकाचं काम फार महत्त्वाचं आहे. बाकी समालोचक काय नुसती शब्दांची जोडाजोड. बाकी DJ आहे जोडीला. जय साऊंड सर्व्हिस शेखर भासे यांचा हा DJ. हळदे आल्यात, संपर्क साधा. 9 धावा. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1च धाव. 5 चांगली गोलंदाजी सेजल 11 टीमकडून. शेलू गावचे 2 पॅकर आहेत, पुरस्कर्ते आहेत. मला असं वाटतं गुरुदादांचा एक संघ आहे आणि त्याचबरोबर महेशजी खारीक यांचा देखील एक संघ आहे. आजचा हा 3रा दिवस KPLचा. उद्या लीग स्टेजमधील सामन्यांचा शेवटचा दिवस असेल.
सोमेश्वर मसनेच्या स्टाईलमध्ये बॉल पाठवला फाईन लेगला, चौकार. ट्रेडमार्क शॉट या फाईन लेगला, चौकार. वेगवान चेंडू होता धनंजयचा, चौकाराचं प्रत्युत्तर त्याने मात्र इथे दिले. डॉट बॉलची होते सांगता. सोमेश्वर मसने खेळतोय 2 चेंडू 5 वर, कल्पेश साळुंके 3 चेंडू 2. सागर सावंत महत्वाची विकेट इथे गमावले. विकी गुंजाल माघारी परतलाय. ब्लॉक होलला टाकलेला चेंडू, बॅटची कडा. शॉट तडमानला हेमंत होता, हातातून चेंडू निसटला जरूर, परंतु त्यानंतर शॉट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला. निर्धाव चेंडूची सांगता. काय षटक टाकले बड्डे बॉय धनंजय मुकनेने. 1 विकेट घेतली पहिल्या चेंडूवरती विकी गुंजालच्या आणि फक्त धावा दिल्या 6. टोटल ऑन स्कोर कार्ड 14 धावा. विकेट गेल्यात 2. नेक्स्ट मॅच CSK चांदई विरोधात दक्ष 11. दोन्ही टीमला रिक्वेस्ट आहे की आपण कॅप्टनला धाडायचं आहे. टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेकमध्ये टॉस असेल. कुमार पाटील लीड करतोय. फक्त एकच विनंती आहे की जास्तीचा वेळ घेऊ नका. अगदी वेळेत आपल्याला सामने इथे पार पाडायचे. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. साहिल लोंगलेने शेवटचं षटक टाकलं अगोदरच्या मॅचमध्ये सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन टीमसाठी. विजय त्यांना महत्त्वाचा होता. अजयजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित असतील क्रीडांगणावर, तर त्यांनाही विनंती आहे की आपण मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. CSK चांदईचे संघमालक संजय दादा कोलंबे, त्याचबरोबर मोहनजी धस, संघाचे मॅनेजर संजयजी थेर, आपणही क्रीडांगणावरती उपस्थित असाल तर आपणासही विनंती आहे की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. हेमंत कालेकर आलाय पुन्हा एकदा षटक घेऊन. 3रं व्हाईट बॉल, पंचांचा इशारा. एकेरी स्वरूपात धाव जोडली जाते. स्कोर 15-15. एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल कारण ग्रॅपल स्ट्रायकर्सच्या गोलंदाजांना 80 धावा देखील पहिल्या मॅचमध्ये कमी पडल्यात. याच गोष्टीचा विचार करून दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत. कल्पेश साळुंखे पहिल्या मॅचमध्ये देखील चांगला बरसला. सोमेश्वरचे चांगल्या टचमध्ये. ब्लॉक होलला टाकलेला चेंडू हेमंतने लोअर फुल टॉस करून घेतलाय. तो कल्पेशने कव्हर्सच्या दिशेने फटका. 1 धाव. एकेरी धावसंख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 16 वरती 16. या स्पर्धेची संकल्पना अर्थातच एक वेगळं लुक देण्याचं काम प्रसादभाई थोरुवे यांनी मात्र केलेलं आहे. आमदार साहेबांची साथ या स्पर्धेला लाभलेली आहे. डे नाईट स्वरूपात पहिल्यांदा आपण KPL पाहतोय. पहिल्या दिवस रात्रीच्या खेळामध्ये कर्जत विरोधात खालापूर आणि रविवारी ठाणे विरोधात रायगड हा महासंग्राम या KPLच्या दरम्यान आपण पाहणार आहोत. 16 धावा. फटका इथे फसला आहे परंतु क्षेत्ररक्षक दूर आहे. प्रयत्न चालू आहेत सोमेश्वर कडून. एकच धाव. खूपच चांगली गोलंदाजी हेमंत काळेकर. मगाशी अगदी आम्ही ऑफ द स्टेज जेव्हा होतो हेमंत बऱ्याच चर्चा केली हेमंतने की खेळपट्टीचं जे मोजमाप आहे ते अत्यंत परफेक्ट आहे, परंतु एक मात्र नक्की आहे सर की जर का तुमचा चेंडू हल्ला नाही म्हणजे लेग कटर ऑफ कटर किंवा ब्लॉक होलला तुम्ही चेंडू टाकले नाही तर तुम्हाला हमखास षटकार आहे. परफेक्ट लाईनवरती मात्र गोलंदाजी करतोय सध्या हेमंत. 11 धावा दिल्यात. 1 विकेट महत्वाची सागर सावंतची घेतले. 17 धावा. हुक करण्याचा प्रयत्न होता. उसळी अजिबात घेतली नाही. अगेन इट्स अ डॉट बॉल. काय षटकं टाकली जात आहेत. जबरदस्त गोलंदाजी सेजल 11 टीमकडून. हेमंत कालेकर त्याचनंतर धनंजयने फक्त धावा दिल्या होत्या 6 सेकंड पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. 3ऱ्या षटकात आतापर्यंत फक्त 3 दिल्यात हेमंत कालेकरने. भडवलचा हा खेळाडू चांगली गोलंदाजी करतोय. हलक्या हाताने फक्त चेंडू ढकलला. कुमार आहे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न कदाचित अगदी स्टंपच्या पुढेच होता. त्यानंतर मन अगदी बनवलं होतं डायरेक्ट हिट परंतु शेवटी चेंज केलं. एकच धाव.
एकेरी धावसंख्येने स्कोर 18. मोठे फटके खेचावे लागतील. कदाचित हेमंतचं षटक गेल्यानंतर गिअर शिफ्ट केले जातील या टीमकडून, ग्रॅपल स्ट्रायकर्स टीमकडून. सोमेश्वर ऑन स्ट्राईक. प्रेक्षकांची गर्दी क्रीडांगणावर, सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या वतीने, या स्पर्धेचे प्रणेते प्रसादजी थोरवे यांच्या वतीने आम्ही सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. 18 धावा, विकेट 2, तिसरं षटक. ग्रॅपल स्ट्रायकर्स टीम बॅटिंग करते. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक चांगला चेंडू आणि ते रिटर्न क्रीज साठी मात्र इथे व्हेरीफाय करण्यात आलेलं आहे. तिसरे पंच, थर्ड अंपायर. चांदई सुपर किंग्सचे संघमालक संजय दादा कोळंबे, त्याचबरोबर मोहनजी धस, मॅनेजर संजयजी थेर. विनंती, आपण क्रीडांगणावरती उपस्थित असाल तर मंचावरती येऊन विराजमान व्हावं. त्याचबरोबरीने सेजल 11चे संघमालक मंचावरती उपस्थित आहेत. महेश दादा खारीक, मॅनेजरही उपस्थित आहेत. सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन टीमचे संघमालक अजय जिघरत यांनाही विनंती की आपण मंचावरती यावं. आज झोप लागेल ना. 6 बॉल 4. ग्रॅपल 11 संघाचे संघमालक या टीमच्या स्क्वॉडमध्येच आहेत. दरवर्षी ते खेळतात. क्रिकेटची फार हाऊस आहे. कदाचित लेदर बॉल जरी कर्जत प्रीमियर लीग झाली तर तरी त्यांचा एक संघ तुम्ही पाहाल. रिटर्न क्रीज साठी इथे व्हेरीफाय करण्यात येत आहे. तिसरे पंच कल्पेश साळुंखे यांनी हा दावा केला आहे की कदाचित लाईनवरती इट्स अ नो बॉल. चांगला, एकदम चांगलं लक्ष म्हणावं लागेल कल्पेश सपा. नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटर देखील किती महत्त्वाचा आहे. आणि थँक्यू tenniscricket.in टीम, जे सर्व क्षणचित्र टिपतायत. त्यांनी जर का व्यवस्थित काम केलं नाही मात्र टेन्शन येऊन जाईल. स्कोर आहे 19 आणि फ्रीटचा बॉल, फ्रीटचा चेंडू सोमेश्वर मसनेसाठी. 19 धावा. व्हाईट बॉल, इथे थोडी लाईन खराब, पंच दंडित करतायत. एकेरी स्वरूपात 1 धाव इथे जोडली जाते. स्कोर 20 आहे. फ्रीट कंटिन्यू असेल. पंच तोच इशारा देत असताना दोन्ही टीमला विनंती आहे पुढच्या दक्ष 11 वर्सेस CSK चांदई. 6वा सामना आजच्या दिवसातील. चला कुणाल, लगेचच मॅच ऑन करा, जास्तीचा वेळ घेऊ नका. स्पर्धेचे प्रणेते आदरणीय प्रसादजी थोरवे साहेब यांच्या वतीने पुन्हा एकदा आम्ही सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जत अध्यक्ष अभिषेकजी गायकर साहेब, त्याचबरोबरीने पदाधिकारी देवा भोईर, राजेशजी मोडक, दशरथ देशमुख. फ्रीटचा बॉल, यॉर्कर टाकला होता, खोदून काढलाय. कव्हरच्या दिशेने फटका, डीप मध्ये फिल्डर आहे. सोमेश्वर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत होता. फेक कुणालने केली परंतु हातात तून चेंडू निसटला नाही अगदी वेळेभर. त्या कारणास्तव एकच धाव. एकेरी धावसंख्येने स्कोर आहे 21-21. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. हेमंत कालेकर नो बॉल जरी टाकला तरी सुद्धा संधी दिली नाही. फक्त धावा दिल्यात 15. टेक्निकल रूम मध्ये पुन्हा एकदा गौरव सावंत जोडले जात आहेत. सहर्ष स्वागत. फुल टॉस बॉल, स्ट्राइक घेतली स्वतःकडे, हवेत राहिला चेंडू आणि सीमारेषा बाहेर देखील जाईल. कल्पेश साळुंकेच्या बॅटमधून आलाय शेवटच्या चेंडूवरती. हेमंतच्या विरोधात षटकार. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. स्कोर आहे 27-27.
थँक्यू. आपण KPL खेळतोय, परंतु याच क्रीडांगणावरती एक भव्य स्पर्धा तुम्ही पाहणार आहात. मी भव्य या कारणास्तव बोलतोय कारण कर्जत तालुका 40+ आणि 50+ क्रिकेट संघटना आयोजित एक धाव आरोग्यासाठी पुन्हा एकदा तारुण्याकडे या स्पर्धेची संकल्पना तुमच्यापर्यंत पोहोचवतो. बक्षीस किंवा इतर काही गोष्टींपेक्षा या स्पर्धेमध्ये जे खेळणार आहेत ते आपले ऑर्गन डोनेट करणार आहेत. म्हणजे आपल्या शरीराचा हिस्सा, जे पार्ट, अवयव जे आहेत, जे स्पर्धेत खेळणार आहेत 40+ आणि 50+चे खेळाडू, ते इतरांना ऑर्गन आपले डोनेट करणार आहेत मरणोत्तर. म्हणजे किती मोठी स्पर्धा आहे पहा. मी सर्वांना विनंती करेल, ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रत्येकाने इथे या आणि त्यांना भरभरून प्रतिसाद द्या. ही स्पर्धा 20 जानेवारी आणि 21 जानेवारीला या मैदानावरती खेळवण्यात येईल. मला असं वाटतं आपण खेळतो आहे या क्रिकेटपेक्षाही मला असं वाटतं ही खूप मोठी स्पर्धा आहे, ज्या स्पर्धेमधील खेळाडू मात्र मरणोत्तर आपले अवयव इतरांना देणार आहेत. पार्लल स्ट्रोक होता मिड विकेटच्या दिशेने. परफेक्ट बॅटवरती घेतला बॉल, पाठवला सीमारेषा पार. सोमेश्वरच्या बॅटमधून येतोय षटकार. या स्पर्धेसाठी, ज्या स्पर्धेमध्ये ऑर्गन डोनेट कप म्हणून ओळखलं जाणार आहे, त्या स्पर्धेसाठी स्वतः आमदार साहेबांनी देखील खूप मोठं सहकार्य केलं. टप्पा पडला, त्यानंतर चेंडूने वळण घेतलं. सुमित गोमारे गोलंदाजी करताना तुम्ही जर का पाहिलं ना, तर जणू असं वाटतं की भावेश पवार गोलंदाजी करतोय. ॲक्शन तशीच आहे आणि चालतोही तसाच. देहबोली देखील तशीच आहे थोडीफार. 33वरती 2. पहिल्या बॉलवरती षटकार आला. बॅकफुटला जाऊन फक्त दिशा देण्याचं काम करायचं होतं. हा वेगवान चेंडू होता सुमित गोमारेचा. कमबॅक केले. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर 2 निर्धाव चेंडू. नेक्स्ट मॅच दक्ष 11 वर्सेस CSK चांदई. दोन्ही टीमला आम्ही रिक्वेस्ट करतोय कॅप्टनला की टॉस करण्यासाठी आपण त्वरित यावं. हे 4थं षटक चालू आहे. बॅटची कडा, गोलंदाजाने इथे टप्पा चांगला ठेवला होता, परंतु बाउन्स अतिरिक्त मिळाला. त्या कारणास्तव अप्पर एज घेत शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. चौकार. बॉलवरती षटकार, त्यानंतर मात्र 4थ्या चेंडूवरती चौकार. स्कोर आहे 37. ग्रॅपल स्ट्रायकर्स टीम. षटकार चौकारांची गरज आहे, नितांत गरज आहे. मोठे फटके हवेत ग्रॅपल स्ट्रायकर्स टीमला. हा वेगवान चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्वतः सुमित मागे गेलाय, झेल घेतोय. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये त्याने झेल घेतलाय. फलंदाज बाद सोमेश्वर मसने. थँक्यू. विकेट वारंवार गेल्यात. पहिल्या सत्रापासून, अगदी पहिल्या षटकापासून आपण पाहतोय हेमंत कालेकरने सागर सावंत, दादू यांची विकेट घेतली. त्यानंतर मात्र बाद झाला तो विकी. चांगला खेळत होता, तो बाद झाला. डाव सावरण्याचा प्रयत्न सोमेश्वरने केला, परंतु त्याची विकेट आता घेतले. 17 धावांचं त्याने योगदान दिलं आपल्या टीमसाठी. कव्हरच्या दिशेने मारलेला फटका लॉंग ऑफ वरून सरकतोय पुढे क्षेत्ररक्षक, परंतु अडवू शकला नाही चेंडू. ओमकार बासेचा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आपण इथे पाहिला. चौकार.
आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशनच्या वतीने या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या स्पर्धेसाठी टेनिस क्रीडा असोसिएशन कर्जतच्या देखील सर्व पदाधिकाऱ्यांनी मात्र कमालीची मेहनत घेतली। 4 षटक आणि धावसंख्या ती 41। खरं तर 10च्या सरासरीने 10च्या वरच्या सरासरीने हा संघ मात्र इथे धावतोय। शेवटचं षटक पाहूया कितपत धाव येणार आहेत, परंतु ऑर्गन डोनेट कप येत्या 20 आणि 21 जानेवारीला याच मैदानावरती तुम्ही पाहू शकाल। कर्जत तालुका 40+ आणि 50+ संघटना आयोजित 40+ क्रिकेट स्पर्धेबरोबर प्रथमच 50+ क्रिकेट स्पर्धा ऑर्गन डोनेट अवयव दान कप या संकल्पनेवरती भरवण्यात येणार आहे। आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण दरवर्षी एक संकल्पना सामाजिक आधारित स्पर्धा आयोजित करत असतो आणि यावर्षी ऑर्गन डोनेट ही संकल्पना घेऊन ही स्पर्धा मात्र आलेली आहे। आणि या स्पर्धेचे कल्पेश साळुंके फटका खेचतोय, काऊ कॉर्नरला फिल्डर आहे आणि त्याच्या डोक्यावरून बॉल जातोय सीमारेषा पार, षटकार। कॉर्नरला खेचलाय षटकार। मेहराजचं स्वागत केलंय कल्पेशने षटकार खेचून, स्लाइस केलं बॉलला, पॉइंटच्या वरतून फेवरेट स्ट्रोक आहे कल्पेश साळुंकेचा। आणखी धाबा 4, चौकार। संख्या ग्रॅपल स्ट्रायकर्स टीमची 51। मेहराज तिवाले दामतचा हा खेळाडू आडव्या बॅटने बॉल फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरतून। कल्पेश साळुंकेचा धमाका, बेधडक फलंदाज ठोकतोय आणखी एक दमदार षटकार। पहिल्या कडावकर इथे जोरदार आहेत। जो सामना झाला होता पहिल्या रात्रीमध्ये सुयोग गायकवाडचा षटकार, 57 धावा झाल्यात, 57। काय बॅटिंग करतोय कल्पेश साळुंके, 10 चेंडू 26 धावांची इनिंग त्याने ते साकारले। 3 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत। मेहराजच्या विरोधात जोरदार आक्रमण, थोडं टेन्शन देणार आहे हे षटक कुमार पाटीलसाठी। या टीमकडे देखील ताबडतोड फलंदाज आहे, कुणाल दिसतोय, बाळा दिसतोय, कुमार आहे। अक्षय देखील आहे। फुल टॉस बॉल, हे गिफ्ट स्वीकारले कल्पेश साळुंखेने। पुनश्च एकदा दमदार षटकार। मागच्या 4 चेंडूंमध्ये 22 धावा कुठल्यात कल्पेश साळुंखेने। मेहराजचे नशीब आज नाहीयेत असंच म्हणावं लागेल, कारण त्याच्या विरोधात शेवटच्या ओव्हरमध्ये सलामीला आलेला कल्पेश साळुंखे उभा आहे। काय बॅटिंग केले कल्पेशने, 11 चेंडू 32, संघाची धावसंख्या 63, 63। 4 ओव्हरमध्ये फार कमी धावा होत्या, परंतु या ओव्हरमध्ये 3 षटकार 1 चौकार कल्पेशच्या बॅटमधून। धीम्या गतीचा बॉल, यॉर्कर टाकला इथे, बॅटची कडा घेतली। हेच पंच इथे दर्शवत असताना स्ट्राईक घ्यायचे आणि ते रेफर केलं जाईल तिसऱ्या पंचांकडे की बाद नक्की कोणता फलंदाज आहे। पाहूया तिसरे पंच आता इथे आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील की फलंदाज नक्की कोणता बाद आहे। पुनश्च एकदा ऑर्गन डोनेट कप विषयी संकल्पना आम्ही तुम्हाला सांगतो।
येत्या 20 जानेवारी 2024ला आणि 21 जानेवारी 2024ला 50+ संघ आणि 40+ संघांचे मॅचेस असतील आणि त्यासाठी आमदार महेंद्रजी थोरवे तालुका क्रीडा संकुल मालवाडी येथे ही स्पर्धा भरवण्यात येणार आहे. आयोजक आहेत कर्जत 40+ आणि 50+ क्रिकेट संघटना. कल्पेश साळुंखे बाद आहे, डायरेक्ट हिट झाला आणि कल्पेश मात्र इथे बाद झाला. 12 चेंडू 32 धावसंख्येची इनिंग त्याने मात्र आपल्या टीमसाठी साकारले आणि संघाला नेऊन ठेवलंय ते तब्बल 64 या धावसंख्येवर 64. या स्पर्धेच्या माध्यमातून जे खेळाडू खेळणार आहेत ते ऑर्गन डोनेट करणारच आहेत, परंतु आम्ही इतरांना देखील आव्हान करतोय की आपणही या आणि इतरांना मरणोत्तर आपले अवयव दान करा. हीच एक नम्रतेची विनंती. आपले नम्र शशांकजी शेट्टी, दिनेशजी कडू, विनायकजी परांजपे, दिलीपभाई जाधव आणि दीपकजी राणे. धीम्या गतीचा बॉल, लॉंग ऑनला फटका खेचला, क्षेत्ररक्षक पुढे आला, उंच उडी घेत मात्र चेंडू अडवतोय. 2 धावा इथे सहजरित्या घेतल्या जात आहेत. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न, कुणाल डायरेक्ट हिट, परंतु झाला नाही. 3 धावा इथे घेतल्या जात आहेत शेवटच्या चेंडूवरती आणि स्कोर धावून पोहोचलाय 67 धावा आणि 5 ओव्हरमध्ये 68 धावसंख्येची गरज. चला टॉस करण्यासाठी दक्ष 11 आणि CSK दोन्ही कॅप्टन उपस्थित व्हा. गणेश चौकट आणि वैभव थेर, आपल्याला नम्रतेची विनंती की आपण त्वरित टॉस करण्यासाठी उपस्थित व्हा. चला लवकरात लवकर कॅप्टन या 5 षटकांमध्ये 68 धावा करायची आहेत. कर्जत प्रीमियर लीग, कर्जतमधील क्रिकेटवीरांसाठी डे नाईटची प्रथमता ही रणधुमाळी. कर्जत क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा 10 जानेवारीला या स्पर्धेचा शुभारंभ झाला आणि येत्या रविवारी या स्पर्धेचा शेवट मात्र होईल. अर्थातच 10 जानेवारीला कर्जत विरोधात खालापूर ही लढत आपण पाहिली 2 तालुक्यातली आणि 14 जानेवारीला मोठा रणसंग्राम या क्रीडानगरीमध्ये आपण पाहणार आहोत. ठीक रात्री 8 वाजता रायगड विरोधात ठाणे आणि ठाणे टीमची संभावित यादीमध्ये केतन मात्रे टीमला लीड करेल. भावेश पवार, पवन केने, ओमी केनी, त्याचबरोबरीने धीरज भोईर आणि अशा अनेक खेळाडू. मात्र ठाणे टीम ऋतिक पाटील असेल, विशाल पाटील असेल, असे नामवंत खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. हिमांशू देखील असेल, परंतु मी विनंती आहे व्हॉलेंटिअरला की आपण आतमध्ये जावं. जिथे पंच जे काही सूचना करतायत फक्के घेऊन जावं, त्वरित फक्के घेऊन जायचे आतमध्ये. व्हॉलेंटिअर लवकरात लवकर. रज्जू दादा पवाळी, जे कडाव टीमचे खेळाडू कुठेही खेळत असतील तर तिथे पोहोचतात. उद्या जरी कल्पेश साळुंखेला गोव्याला खेळायला गेला तरीसुद्धा ते जाऊन तिथे पोहोचतील. गोवा मी का म्हटलं तर त्यांना ठाऊक आहे. दुर्वश्री साळुंखे आणि त्याचबरोबर आमची छोटी लाड, तिचं नाव काय, ज्ञानेश्वरी येरुणकर. 1 मिनटं फक्त टॉस आपण करू. या 2 मुलींचं सिलेक्शन खरं तर दिनेशजी लाड, जे रोहित शर्माचे कोच आहेत, रोहित शर्माचे कोच दिनेशजी लाड यांच्या अकॅडमीमध्ये मात्र गेल्या वर्षी झालं. ही खरोखरच गौरवास्पद बाब आहे. दुर्वश्री साळुंखे आणि ज्ञानेश्वरी येरुणकर, आणि या दोन्ही मुली दादूकडे शिकायला असतात. आणखी महत्त्वाची बाब. चला या आपण करूया टॉस. दोन्ही कॅप्टन तिथे उपस्थित होत आहेत. चला महेशजी कारेक साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. वैभव थेर प्लीज टॉससाठी उपस्थित व्हा लगेच. या स्पर्धेच्या ठिकाणी समीरजी लोंगले साहेब उद्योजक यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. चला कॅप्टन वैभव थेर प्लीज, आमच्या मान्यवर देखील वाट पाहतात. मॅच सुरू होण्याच्या अगोदर आपण टॉस करण्यासाठी उपस्थित व्हा. गणेश सोकट दक्ष 11 संघाचं नेतृत्व करतोय आणि अनबिटन राहिले. 2 मॅच त्याने जिंकलेत आणि सर्वाधिक धावा आपण काल बादशाह वॉरियर्स टीमच्या वतीने 101 पाहिलेल्या आहेत. परंतु आज 80 धावसंख्येचं टार्गेट 10 चेंडू राखून करणारा संघ दक्ष 11 इन ॲक्शन नेक्स्ट मॅचमध्ये. हे निश्चितच मोठी लढत असेल, परंतु विनंती आहे वैभव थेर CSK टीमचे कॅप्टन यस जॉईंट होत आहेत. तर टॉस इथे संपन्न होईल. आपण टॉस करून घेतोय.
तर टॉस आपण इथे करत आहोत. टॉस इथे संपन्न झालाय आणि टॉस जिंकलाय तो वैभव. दक्ष 11 टीमने टॉस जिंकलाय. गणेश चोकटने टॉस जिंकलाय. हा पुढचा सामना फार महत्वाचा आहे CSK चांदई संघासाठी आणि दक्ष 11 टीमसाठी देखील. एक मिनिट. दक्ष 11चे संघ मालक आपणास विनंती की आपण देखील मंचावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. आज दोन सामने मात्र या दक्ष संघाने मात्र जिंकलेले आहेत. सन्माननीय नितीनजी भासे साहेबांना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. आमचे ॲडव्होकेट संकेतजी भासे यांचे बंधुराज यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. कर्जत प्रीमियर लीगमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. या 7व्या पर्वामध्ये आपल्याला आयोजकांची विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. दक्ष 11 संघाचे संघ मालक योगेश दादा भोईर यांना विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं देखील सहर्ष स्वागत. अनेक आमचे मान्यवर मंचावरती उपस्थित आहेत आणि कुमार पाटीलचा चाहता मॉन्टी पाने सर, त्याचं नाव मी विसरलो, तो देखील या स्टेजवरती आहे. कुमार पाटील कुठेही खेळू दे, तो मात्र त्याच्या समवेत नेहमी असतो. मॉन्टी पाने सर का बोललो हे सर्वांना ठाऊक आहे. यस, परफेक्ट. हे चाहता वर्ग आहेत. अनेक खेळाडूंची आपण नावं घेतो की त्यांचे फॅन आहेत, मग आपल्या खेळाडूंचे का फॅन नाही. म्हणूनच मगाशी मी नाव घेतलं कडाव टीमच्या खेळाडूंचं, त्यांचे रजूदादा फॅन आहेत. मार्कवाडीचे काही खेळाडू काढतात तर त्यांचे खेळाडू इथे मात्र उपस्थित झालेले आहेत. फॅन असावेत, आपल्या तालुक्याचं नाव झालंच पाहिजे आणि तेच करण्यासाठी मला असं वाटतं माझ्या हातात माईक दिला आहे. परंतु आता थोडा थांबतो, माझी वटवट थोडी थांबवतो आणि सेकंड इनिंगसाठी पुन्हा एकदा आमंत्रित करतो पियुष बाबरे यांना. धाव संख्या मोठी आहे, परंतु निश्चितच सेजल 11चा बॅटिंग स्क्वॉड पाहिला तर या धावांचा पाठलाग होऊ शकतो. तगडा आव्हान समोर आहे. बिग बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. पवन शेलार विरोधात कुणाल दाबणे विरोधात बाळा मोरे. पाहूया ही लढत कोण जिंकेल. या आपण ऐकूया सेकंड इनिंगमध्ये पुन्हा एकदा प्रियेशजी बाबरे यांना. पहिला चेंडू इम्प्रोमाइजिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप झाली आहे. पहिल्या चेंडूवरती कॅप्टनला जीवनदान. दोन धावा या चेंडूवरती मिळतात. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे कर्जत प्रीमियर लीगच्या या 7व्या पर्वामध्ये. दिवस रात्रीचा खेळ आपण पाहत आहात. आता डे फॉर्मॅट फिनिश झालेल्या नाईटकडे आपण वळत आहोत आणि दोन ताकदवर संघामध्ये ही लढत आपण पाहत आहात. हो, आफ्टर अखेर कदाचित व्यवस्थित ग्रिपच झाला नसावा चेंडू आणि पाठवला चेंडू डीप फाईन लेग, बाउंड्रीच्या बाहेर चौकार. चौकार आलाय. 4च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 7 या धावसंख्येवरती.
पाठवा पाटणा फटका पॉवर प्लेचा फायदा मिळतोय. डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे. सेकंड बाउन्स घेत बॉल सीमा पार चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 11 वरती. 2 सलग चौकार. तिसरा आणि चौथ्या चेंडूवरती दादू यांच्यावरती प्रेशर वाढलेलं. जसं मागाशी देखील समीर सोमणे सरांना उल्लेख केला की हेमंत काळेकर असा गोलंदाज दादूच्या विरोधामध्ये नेहमी हवी ठरत असतो. चर्चा आपण नंतर करूयात. कमी गतीने टाकलेला चेंडू ओ रनआउटची दाट शक्यता. फौवाद आऊट अपील करण्यात आलेली आहे. पाहुयात पंचांना रेफर केलेल्या रनआउटसाठी मुख्य व्यासपीठावरती योगेश दादा भोईर नुकताच उपस्थित झालेले. ज्यांचा संघ नेक्स्ट मॅचमध्ये खेळेल आणि त्यांचे बंधुराज दीपक दादा भोईर उपस्थित आहेत मुख्य व्यासपीठावरती. त्यांचा सन्मान आपण घेऊयात. आम्ही दशरथजी देशमुख यांना विनंती करत आहोत की आपल्या पवित्र शुभ असे आपण दीपक दादा भोईर यांचा सन्मान या व्यासपीठावरती करावा. कशेलेच्या क्रीडांगणावरती जेव्हा 5वं पर्व रंगलं होतं तेव्हा बॉल कलेक्ट होण्याच्या अगोदरच बेल्स ऑफ झाल्यात एस्टांच्या वरतून. त्या कारणास्तव फलंदाज हे नॉट आउट. ऑन स्क्रीन तुम्हाला हे दृश्य पाहायला मिळतील. आहे पहा बॉल येण्याच्या अगोदर किंवा कलेक्ट करण्याच्या अगोदरच बेल्स ऑफ झाली होती सोमेश्वर मसने यांच्या वतीनं आणि त्यानंतर चेंडू एस्टांना लावण्यात आलेला सेफ आहे. या चेंडूवरती एक सिंगल ॲड होते फलकावरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 12 धावा धावसंख्येवर. पहिल्या मॅचमध्ये ग्रॅपल स्ट्रायकर संघाचा विचार केला तर रोहित सावंत हा स्ट्रायकर बॉलर होता. त्याच्यानंतर आता पवन शेलार यांना संधी मिळाली. 5 बॉलमध्ये त्याने 12 धावा खर्च केला. चला या बाहेर या हेमंत प्लीज. हेमंत जे पाणी घेऊन नुकताच मैदानाच्या आतमध्ये गेले होते. दीपक दादा भोईर जो व्यासपीठावरती उपस्थित आहे त्यांचा सन्मान आपण करूया. दशरथजी देशमुख यांना विनंती आपल्या पवित्र शुभ असे आपण दीपक दादा भोईर यांचा भव्य सन्मान आपण करावा. सहसंघ मालकच म्हणूयात आपण ज्यांचा दक्ष 11 हा संघ योगेश दादा भोईर यांचा चिरंजीवाच्या नावानं संघ पुरस्कृत करण्यात आलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेले 12. अंतिम चेंडू बाकी आहे ओव्हरमधला. पवन शेलार आहेत बॉलिंग मार्कवर. 25 मध्ये 56ची आवश्यकता. कुणाल दाबणे आणि संदीप मोरे या गाडीची जोडी. बिनगडी बाद 12. कमी गतीने टाकलेला चेंडू त्याला समोर खेळले होते जय दुलेच्या हातामध्ये ही झेल. लॉंग ऑफ थोडासा सरळ ठेवला होता दादूनं. फायदा मिळाला. विकेट डाऊन. कॅप्टनला स्वस्तामध्ये परतावं लागतंय. 12 for 1. सन्माननीय नितीनजी भासेसाहेब देखील उपस्थित झालेले आहेत. आमचे संकेतजी भासेसाहेब यांचे बंधुराज जे मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. आम्ही पुन्हा एकदा दशरथजी देशमुख यांना विनंती करत आहोत की आपल्या शुभ असते आपण नितीनजी भासेसाहेबांचा भव्य सन्मान या व्यासपीठावरती करावा. नुकताच या स्पर्धेच्या ठिकाणी कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी अनिलजी माळी आणि अंकुशजी भवारे ज्यानं या खेळपट्टीला सजवलं आहे.
पहिल्या दिवसामध्ये स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर जी खेळपट्टी आपण नटली थटलेली पाहिलेली आहे ते आर्टिस्ट अंकुश भवर यांचं सुद्धा नुकतंच आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 12 धावा. शेवटच्या चेंडूवरती मोठा धक्का बसलाय सेजल 11 टीमला. भव्य सन्मान व्यासपीठावरती आपण करत आहोत. 12 धावा धावा पुस्तकावरती. ओव्हर नंबर 2 मध्ये नामदेव मार्के. चला चला थोडंसं फास्ट खेळा प्लीज. हो पाठीमागे चेंडू शॉर्ट थर्ड मॅन मधून निघाला. फ्लॅश स्लिप आणि बरोबर शॉर्ट थर्ड मॅन मधून निघाला. डीप बॅकवर्ड थर्ड मॅन बाउंड्री बाहेर. हा चौकार. त्याचबरोबर या व्यासपीठावरती सन्मान आपण घेत आहोत. उपस्थित मान्यवर जे सेजल 11 टीमचे खंदे समर्थक आहेत ते गणेशजी दरे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती घेत आहोत. आम्ही सर्व सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतोय दशरथजी देशमुख आपल्याच पवित्र शुभ असते आपण हे पुढील सन्मान आपण करावे. गणेशजी दरे यांचा भव्य सन्मान आपण या व्यासपीठावरती घेत आहोत. त्याचबरोबर मिलिंदजी डुकरे साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा भव्य सन्मान या व्यासपीठावरती आम्ही घेतोय. हो लाऊड अपील. क्षेत्र सोडलंय बाळा मोरेनं. पंचांच्या इशाऱ्याची वाट न पाहताच त्याने सांगितलं की फलंदाज मला माघारी यावं लागेल. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहण्याच्या अगोदर क्षेत्र सोडलं. फलंदाज बाद. त्याचबरोबर पुढील सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत उमेशजी तरे यांचा. आम्ही विनंती करतो उमेशजी तरे आपण यावं. आपला सुद्धा सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करतोय. चांगली झेल त्यांच्या पाठीमागे पकडलेले विकेट किपरनं बा मोरे इथून बाद झालेत. नामदेव मार्के यांना सफलता मिळाली आहे. त्याचबरोबर आपण सन्मान करत आहोत उमेशजी तरे. तदनंतर अनिकेत भगत यांचा सुद्धा सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. अनिकेत भगत आपण देखील यावं. आपला सुद्धा सन्मान आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर रजत मसने हे देखील उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा भव्य सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतोय. हे अनिकेत भगत आणि रजत चांगले खेळाडू आहेत परंतु आज सेजल 11 टीम जो ज्यांचा घरचा संघ आहे महेशजी खारीक साहेबांचा घरचा संघ आणि शेळू संघाला अर्थातच सेजल 11 शेळू संघाला सपोर्ट करण्यासाठी अनिकेत भगत आणि रजत मसने आलेले. त्यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती रजतची स्माईलवरती कोणीही फिदा होईल अशी रजतची स्माईल आपण पाहतात. हँडसम अँड डॅशिंग पर्सनॅलिटी रजत. हो आडव्या बॅटने कडवा प्रहार. कुमार पाटील केपी साबरान मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या मोठा धमाका केला. सिक्सर. ॲक्शन रिप्ले ओव्हर पिच प्रॉपर रडार मध्ये आला. बॅटचा स्विंग. थँक्यू डीजे. बॅटचा स्विंग आपण पाहिलं 100% कंप्लीट केला या स्ट्रोकला. षटकार आला. बॉल द्या कल्पेश. आलाय कदाचित मॅच बॉल. नाही मॅच बॉल हरवलाय. कृपया करून मॅच बॉल पोचवा. अंकुश शेलार याच्यावरती आता लक्ष असेल. या षटकाराची रील्स आज कदाचित रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कुमार पाटीलचा हा धमाका. हा डगआउट तुम्ही पाहतायत. हेमंत कालेकर यांचं वैशिष्ट्य राहिलेलं चौथ्या पर्वामध्ये जेव्हा कशेलेच्या क्रीडांगणावरती स्पर्धा चालू होती ग्रॅपल स्ट्रायकर्सच्या विरोधामध्ये जेव्हा त्यांची मॅच होती तेव्हा त्याने कॅप्टन कुमार पाटीलला सांगितलं की दादूला बाद करण्याची जिम्मेदारी माझी आणि पहिल्याच बॉलवरती त्यांनी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या. ते आम्हाला अजूनही आठवत आहे. डगआउट थोडासा चिंतेमध्ये परंतु सुटकेचा निश्वास टाकला असेल या षटकारानंतर. 2 गडी बाद 22. नामदेव मार्के बॉलिंग करतात. भरपूर जुना खेळाडू हा देखील. हो आणखीन एकदा आडव्या बॅटने मिड विकेटला क्लिअर करणारा धमाका. 1 मोर बिग हिट 1 मोर 6.
आहेत ऑन स्क्रीन ग्रॅपल स्ट्रायकर्सचे ब्रँड ओनर म्हणून ज्यांची ओळख आहे ते सतीशजी गायकर थोडेसे का होईना मात्र चिंतेमध्ये आहेत, थोडाशा टेन्शनमध्ये आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. हो समोर एक्स्ट्रा कव्हरला काय फटका या चेंडूवरती, जबरदस्त टायमिंग होतं आणि तितकीच दर्जेदार फिल्डिंग. जय धुळे कदाचित माफ करा इतर खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित होते. का फिल्डिंग राहिलेली या चेंडूवरती प्रॉपर कनेक्ट झाला असं वाटलं की कदाचित एक्स्ट्रा कव्हरला निघून जाईल. रोहित होते वन फ्रॉम यशोदीप डिक्सळ. 2 धावा या चेंडूवरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेले 30. चांगला चेंडू आपण पाहिलेला डॉट बॉल. मगाशी आपण पाहिले 30 धावा धावपुस्तकावरती आहेत. मगाशी आपण नुकताच पाहिले ग्रॅपल स्ट्रायकर्स या संघाचे ओनर सतीशजी गायकर थोडेसे चिंतेमध्ये. परंतु सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी की 6 पर्व तुम्ही यशस्वी पाहिलेली आहेत कर्जत प्रीमियर लीगमध्ये आणि 6 पर्वांमध्ये जर कुठला संघ सर्वाधिक कन्सिस्टंट राहिला असेल तर तो ग्रॅपल स्ट्रायकर्स हा संघ राहिलेला आहे. जबरदस्त भरीव कामगिरी 6 पर्वांमध्ये प्ले ऑफ्स टॉप 8 टॉप 4 यामध्ये धडक मारणारा ग्रॅपल स्ट्रायकर्स हा संघ आहे. सन्मान मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत सन्माननीय विनायकजी चोकट साहेब, त्यांचा भव्य सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतो. आम्ही अजित दादा जाधव यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हे पुढील सन्मान करावे. विनायकजी चोकट साहेबांचा भव्य सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. त्याचबरोबर सन्माननीय विलासजी जाधव साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा भव्य सन्मान आम्ही अजितदादा जाधव यांच्या वतीने करतो. आणि त्याचबरोबर दिनेशजी मेहतर साहेब यांचा सुद्धा भव्य सन्मान या व्यासपीठावरती आम्ही घेतो. वन ऑफ द मोस्ट कन्सिस्टंट टीम ग्रॅपल स्ट्रायकर्स यांच्या विरोधामध्ये सेजल टीमनं जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन दाखवलेलं आहे. 2 ओव्हरमध्ये 30 बनवल्यात. 18 चेंडूंमध्ये 38ची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सुमित. हो गतिमान बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत. पाहूया जवळपास खेळाडू नाही आहेत डीपमध्ये. जोपर्यंत लॉंग ऑफचे खेळाडू स्वतः कॅप्टन पोहोचतात तत्पूर्वी या बॉलवरती पूर्ण झाल्या त्या धावा 2च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 32 वरती. 17 चेंडूंमध्ये 36ची आवश्यकता. आमच्या समवेत आता ॲज अ स्कोरर म्हणून जॉईन झालेले आहेत साई, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आमचे शशी साडम सर आमच्या टेक्निकल रूममध्ये, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये खान सर आणि आडाव सर आपण पाहतात, त्यांचं स्वागत. हो आडवा बाटणं खेळायचं होता. पाहुयात पंचांचा कशा प्रकारचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचेल. इशारा आलेला अंपायरचा की हा वाईट बॉल आहे. लेगस्टिकला क्लिअर करून जाणार, लेगस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू. एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते. धावसंख्या संघाची जाऊन पोहोचलेली ती 33 या धावसंख्येवरती. 17 चेंडूंमध्ये 35 धावसंख्येची आवश्यकता आहे. 17 चेंडूंमध्ये आता 35ची आवश्यकता. पुन्हा एकदा पवन शेलार इथून बॉलिंग ट्रॅकवरती तयार होतील. संघासाठीचं 3रं वैयक्तिक कोट्यामधील 2रं. हो हवेत खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू टप्पा पाडल्याच्या नंतर बाहेर वळण घेतोय. चांगला बॉल होता. 16 चेंडूमध्ये लगेचच 35. क्विक अपडेट आपण पाहत आहेत. tenniscricket.in एक नवीन स्कोअर मिळाला असंच आपण म्हणूयात. विघ्नेश आदाजी आमच्या टेक्निकल रूममध्ये आहेत. क्विक अपडेट आपण पाहतात. संयमी अपडेटर. हवेत खेळायचा होता. बॉटमहँडचा चांगला वापर. मिड विकेटला जय धुळे. फक्त एक सिंगल. केपीकडे चेंडू चाललेला आहे. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे चालली आहे. टीमची टोटल 34. 15 चेंडूंमध्ये अजूनही 34ची गरज आहे. 15 चेंडूंमध्ये 34 बनवल्यात. आणखीन 15 चेंडूंमध्ये 34 बनवायच्यात. मागच्या ओव्हरमध्ये नामदेव मार्केच्या विरोधामध्ये कुमार पाटीलने चांगले फटके खेळले. त्याच्याच मदतीने 2 ओव्हरमध्ये 30 खेळा होत्या. 3 बॉलमध्ये फक्त 4 आल्यात. आता 15मध्ये 34ची आवश्यकता. अधिकचा वेळ खर्च करू नका हीच विनंती आहे. सर्व संघांसाठी मॅच टाईट आहेत. मोठा प्लॅटफॉर्म यंगस्टर्ससाठी. हो चांगला चेंडू. फिंगर रोल करतायत. 1 मोर डॉट बॉल. अंतिम 2 चेंडू आता बाकी राहिलेत. पाहुयात.
14 मध्ये 34ची आवश्यकता राहिलेली आहे. पंचांच्या माध्यमातून डिस्कशन चालू आहे. दोन्ही संघाच्या कर्णधार मैदानाच्या आतमध्ये कोऑर्डिनेट करत असताना 14 मध्ये 34ची आवश्यकता. हो, चांगला चेंडू, स्क्वेअर कट केला, दमदार फटका, पॉज आणि एक्झिक्यूट, कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर, हा चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 38. 13 चेंडूंमध्ये 30. लाऊड अपील, ऑफस्टिकच्या बाहेर निघाले होते फलंदाज खेळण्यासाठीच. लेग बिफोर द विकेट साठी जोरदार अपील. LBWच्या स्वरूपामध्ये एक सिंगल फलकावरती ॲड होते. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 39 वरती. 12 चेंडूंमध्ये अजूनही 29 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 29 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात स्वतः संघ मालक पाण्याची व्यवस्था त्याने मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. सातत्याने 7व्या पर्वामध्ये त्याने पाण्याचा पुरवठा या संपूर्ण स्पर्धेमध्ये म्हटलं जातं. जल आहे तो कल आहे. आणि ग्रॅपल हे जे नाव तुम्ही पाहतात मिनरल वॉटर्स, हे आता नाव आता फक्त कर्जत किंवा खाळापूर पुरता मर्यादित राहिलेलं नाही आहे. महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाउंड्रीच्या बाहेर देखील ग्रॅपल हे मिनरल वॉटर्सचं नाव आता पूर्णपणे पोहोचलेलं आहे. सतीश गायकर यांचा जर विचार केला तर त्यांना मी सर्व प्रकारचे रोल करताना पाहिलेले आहेत. आता मगाशीच त्याने पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केले. ते आता सध्या तरी 14th मॅनच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांना 12th मॅन देखील आम्ही पाहिलेले आहेत. यंगस्टरला संधी मिळण्याच्यासाठी ते 14वे 15वे खेळाडू देखील ते बसलेले आहेत. ही त्यांची खासियत राहिलेली आहे. म्हणूनच त्यांना एक यशस्वी युवा उद्योजक म्हणून त्यांची खऱ्या अर्थानं ओळख आहे. थँक्यू सो मच. 12 चेंडूंमध्ये आता 29 या धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग मार्कवर सागर सावंत आलेत. लाडखे दाऊद बॉलिंग मार्कवर 29 फ्रॉम 12. 12 चेंडूंमध्ये 29 धावा. काउंटी क्रिकेट इंग्लंडमध्ये जाऊन आपल्या नावाचा ठसा, आपल्या तालुक्याचा ठसा उमटवणारा खेळाडू. शब्द कमी पडतील एवढी तारीफ आहे. परंतु आता पाहूयात मॅचसाठी प्रमुख अस्त्र सतीश गायकर यांचा. 12 मध्ये 29. हो, चांगला चेंडू, पेस होता या बॉलवरती. ओव्हर स्टेपिंगसाठी कदाचित पंचांकडून रेफर करण्यात आलेलं आहे, आडव सरांकडून. पाहूयात पंचांकडून ओव्हर स्टेपिंगसाठी रेफर करण्यात आलेलं आहे. बारा चेंडू 29 धावा. नेक्स्ट मॅच दक्ष 11 वर्सेस CSK. दोन्ही संघांना विनंती करतो की आपण खेळण्याच्या दृष्टिकोनातून रेडी राहावं व मुख्य व्यासपीठाच्या समोर आपले खेळाडू घेऊन आपण या ठिकाणी यावं.
शहानिशा केली जाईल, कुठल्या संघावरती अन्याय होऊ नये याकडे आयोजकांचं बारकाईनं लक्ष आहे. टेनिस क्रिकेटचं आपण विशेष कौतुक करूयात, ज्याप्रमाणे त्यांनी या संपूर्ण स्पर्धेला कव्हर केलेलं आहे. इन्स्टंट हायलाईट आपण पाहिलेलं, सर्व प्लेयर्सशी प्रत्येक क्षणाला रिव्ह्यू देखील उपलब्ध करून दिलेले. ते ओव्हर स्टेपिंग असू द्यात, मागाशी रिटर्न क्रीजचा रिव्ह्यू पंचांना घेतला. बिमर्स आता सर्व उपलब्ध करून देतात, परंतु रिटर्न क्रीजला किंवा बॉल कुठे प्रॉपर पिचिंग झालं त्यासाठी देखील पंचांना रिव्ह्यू घेण्यासाठी मदत केली जाते टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. त्यांचं विशेष कौतुक आपण करूयात या स्पर्धेच्या वतीनं. ओव्हर स्टेपिंगसाठी पंचांना रेफर केलं आहे. पाहुयात 12 मध्ये 29ची गरज आहे. दोन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. इट्स अ नो बॉल. नो बॉल ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल पंचांकडून सिग्नल आलेला आहे आणि नो चेंडूवरती आता नेक्स्ट बॉल फ्री हिट. एक एक्स्ट्राची रन देखील या चेंडूवरती मिळते. नो बॉलची एक एकेरीच्या स्वरूपानं धावा संख्या पुढे जाईल. टीमची टोटल 40 वरती 12 चेंडूंमध्ये 28ची गरज आहे. फ्री हिटचा बॉल स्ट्रायकिंग एंडला फलंदाज कुमार पाटील यांच्यासाठी. 12 बॉल 28 फ्री हिट. सागर सावंत वर्सेस कुमार पाटील. हो, हवेत खेळण्याचा प्रयत्न, वरच्या बाजूला लागलाय चेंडू. कॅच जरूर ड्रॉप झाले, परंतु एक धाव मिळाली. एकच्या मदतीने संघाची धावत संख्या पुढे जाईल. टीमची टोटल आता जाऊन पोहोचलेली ते 41 वरती. 2 गडी गमावलेत. 11 मध्ये 27. 11 चेंडू आणि 27ची गरज आहे. उर्वरित 11 बॉल मध्ये आता 27ची गरज आहे. विजयाच्या शोधामध्ये ग्रॅपल सायकलचा संघ 11 मध्ये 27 येताना आता उर्वरित धावा डिफेंड करायचे जिंकण्यासाठी. 11 मध्ये 27. 27 फ्रॉम 11. सुमितसाठी हा चेंडू हा देखील पाठीमागे. हो, मिस्टेक. पवन शेलार यांच्याकडून चुकी. आउटफील्ड फास्ट आहे. नामदेव मार्के पाहुयात पोहोचतील का. हो, प्रयत्न लाजवाब, परंतु निघून साला बॉल बाउंड्रीच्या बाहेर. चुकीला माफी नाहीये. आलाय चौकार. निर्णायक क्षणाला झालेली चूक. चौकार आलाय. 10 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 23ची आवश्यकता. 10 बॉलचा आता खेळ बाकी आहे. 10 बॉलमध्ये 23. सागर सावंत बॉलिंग करतात. दादू 10 बॉलमध्ये 23. हो, स्विच चीट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू, डॉट बॉल. आता विजयासाठी 9 मध्ये 23. सागर सावंत जबरदस्त गोलंदाजी त्यांच्या साळमीमध्ये कित्येक खेळाडूंना त्याने घडवलेलं आहे आणि आताच्या स्थितीला ट्रेंडिंग मध्ये असणारं नाव व्यावसायिक दर्जावरती विजय पवार. फास्ट अँड फ्युरियस बॉलर, परंतु हा देखील चेंडू इथून डॉट फेकला दादून. उर्वरित आता चेंडू बाकी राहिलेले ते 8 आणि विजयासाठी 23. 12 मध्ये 29 करायचे होत्या. 9 बॉलनं सुरुवात झाली. आता 8 बॉलचा खेळ उर्वरित बाकी राहिलेला. 8 चेंडूमध्ये 23. 6 बॉलमध्ये 17 धावा चेस होताना आम्ही पाहिलेल्या नाईट फॉर्मॅटमध्ये. बादशाह वॉरियर्स टीमच्या वतीने आता पाहूयात 8 चेंडूंमध्ये 23. हो, या चेंडूवरती वेग होता. बॉलर्स बॅक ड्राईव्ह अडवण्याचा प्रयत्न. एक तर रन पूर्ण केल्या. हो, दुसऱ्यासाठी बिलकुल प्रयत्न केलेले नाही आहेत. कदाचित शेवट गोड करण्याचा प्रयत्न नक्की असेल. धावफलक पुढे जाईल. 46. 2 गडी बाद 46. 7 चेंडू 22. उर्वरित 7 चेंडूमध्ये आता 22ची आवश्यकता. निर्णायक चेंडू दादू यांच्या हातामध्ये. फटके यादी देखील क्लिअर केलेले. बऱ्याचदा शेड्यू टीमसाठी अशा सामने जिंकून दिले. कुमार पाटील यानं फिल्डिंगमध्ये परिवर्तन करत असताना कळपेश सालुंके स्क्वेअर लेगला डीपमध्ये, मिड विकेटला निनाद, लॉंगॉनला जय. हो, फटका खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागे चेंडू धावेसाठी निघालेत आणि या चेंडूवरती 1 रन पूर्ण झालेली आहे. 6 चेंडूंचा आता खेळ राहिलेला आहे बाकी आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. कुमार पाटील यांच्या कदाचित चेंडू लागलाय. पंच थोडीशी शहानिशा करा. पाण्याची डिमांड असेल तर पाणी आम्ही नक्की पोचू. 6 बॉल 21.
दादू यानं जबरदस्त गोलंदाजी केलेली. त्यांच्या ताळमीमध्ये बरेचसे खेळाडूंना खेळताना आपण पाहिलेले आहेत. बरेचसे त्यांच्या ताळमीमधून खेळाडू आता नवनवीन इतिहास रचताना आपण पाहायला मिळतात. अक्षय पवार बऱ्याच कॅप्टनशिप त्यानं रायगड प्रीमियर लीगमध्ये केलेलं आहे. हा देखील खेळाडू दादूच्या तालमीमध्ये कसलेला आहे. त्यानंतर आता सध्या तरी कर्जत तालुक्यामध्ये ट्रेंडिंगला असणारी 2 नावं, त्यामधील एक विजय पवार व्यावसायिक दर्जाचा खेळाडू बनला आहे. गोव्याला जाऊन त्याने सांगीम प्रीमियर लीग खेळली. त्यानंतर बऱ्याचशा मोठमोठ्या टुर्नामेंट तो खेळला आहे. त्यानंतर साहिल लोंगले उमरोलीचा सितारा याने देखील नुकताच आनंदवाडी चॅम्पियन कप खेळून आले. रनरअप राहिला. त्यांचा संपूर्ण संघ केतन मात्रे यांच्या टीममध्ये खेळत होता. आता 6 चेंडूंचा खेळ बाकी राहिला. 6 मध्ये 21. चला फिल्डिंग लावून घ्या. 6 मध्ये 21 ची आवश्यकता. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. कॅप्टन दादू जास्तीचा वेळ घेऊ नका. रिक्वेस्ट. जय धुळे आलेत अंतिम षटकामध्ये. फिल्डिंग लावून घ्या लगेच. 21 फ्रॉम अपकमिंग 6. 6 बॉलमध्ये विजयासाठी 21 ची आवश्यकता आहे. पाहूयात कशा प्रकारची फिल्डिंग इथून सेट केली जाईल. 12 मध्ये 29 ची गरज होती. आता 6 मध्ये 21. फक्त 8 धावत संख्येचा षटक. 6 चेंडूमध्ये 21. निर्णायक सामना. यादीचा सामना सेजल 11 टीमनं जिंकला होता. फिल्डिंग करत असताना 6 मध्ये 4 धावा डिफेंड केल्या होत्या. तो सुमित गोमारे नॉन स्ट्रायकिंग एंडवर आहे. परंतु आता 6 चेंडूमध्ये 21 त्यांना इथून ठोकायच्यात. चला प्लीज थोडं फास्ट खेळा. चला चला दादू प्लीज. 6 चेंडू 21. 6 मध्ये 21. फुल टॉस. समोर लॉंगॉनला प्रेशर बनलंय. लॉंगॉनला थ्रो. दुसऱ्या रन साठी कॉल. कदाचित हे स्ट्राईक रोटेशन मागणं ठरू शकतं अंतिम टप्प्यामध्ये. बाद पंचांना घोषित केलंय. तिसऱ्याचा देखील प्रयत्न करण्यात आला होता. सुमित तिथून बाद. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. 5 मध्ये 19. पाहूयात ऍक्शन रिप्ले. तिसऱ्यासाठी कॉल केलं होतं. पाहिलं की खेळाडूचं लक्ष नाहीये. रोहित सावंत होते लॉंगॉनला फिल्डिंग करत असताना. त्यांच्या वतीने थ्रो गॅदर करू शकले नाही जय धुळे. 2 मिलाला स्ट्राईक रोटेट झाली. त्यानंतर पाहिलं की थोडासा खेळ खंडोबा मैदानाच्या आतमध्ये चालू. तिसऱ्याचा प्रयत्न सुमित कडून करण्यात आला. तिसरा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेत. 5 चेंडू आता विजयासाठी 19 ची गरज आहे. मॅच जर बरोबरी सुटली तर दोन्ही टीमला समसमान गुण दिले जातील. मॅच नंबर आजच्या दिवस रात्रीमधील 5वी आपण पाहत आहात. सेजल 11 वर्सेस ग्रॅपल 11 या 2 टीम मध्ये. सेजल 11 हा संघ याआधी एक मॅच खेळलेला आहे. 2 गुणांना ते विजय घेऊन दुसऱ्या मॅच साठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. विजयाच्या शोधामध्ये ग्रॅपल स्ट्रायकर संघ. ओ अक्षय खारीकचा फटका लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक गुड कॅच फ्रॉम कल्पेश साळुंके. फलंदाज बाद. 4 मध्ये 19. ॲज अ विकेट किपर, ॲज अ इनफिल्ड फिल्डर भरपूर चांगली फिल्डिंग सातत्याने कल्पेश साळुंके यांची कडाव टीमसाठी राहिलेली आहे. परंतु आज स्वतः लॉंग ऑफला गेले. नेहमी शिवशक्ती कडाव संघासाठी ॲज अ किपर किंवा सर्कलच्या आतमध्ये ते नेहमी सातत्याने फिल्डिंग करत असतात. परंतु आज पहिल्यांदाच या लीगमध्ये ते लॉंग ऑफला फिल्डिंगसाठी गेले आणि त्याने उत्कृष्ट झेल देखील टिपले. शिवशक्ती कडाव टीमसाठी आता आणखीन एक दर्जेदार क्षेत्ररक्षक तयार झाला. तशी तर त्यांना गरज सर नसतेच. वाईट बॉल पंचानं कॉल केला आणि स्ट्रायकिंग एंडला रनआउट साठी आडव सरांना रेफर करण्यात आलं.
अक्षय कोकाटे नवीन फलंदाज. वाईट बॉल तर पंचाने दिला. स्ट्रायकिंग एंडला रनआउटसाठी पंचांकडून रेफर करण्यात आलेला आहे. बॅट्समन नॉट आउट. 1+1 अशा प्रकारच्या 2 धावा या चेंडूवरती मिळतात. वाईड +1. या पावात या चेंडूचं ॲक्शन रिप्ले. चेंडू भरपूर बाहेर गेला. वाईड बॉल पंचांना कॉल केला आणि त्यानंतर अक्षयनं कदाचित कुमार पाटील यांना विकेट सॅक्रिफाईस करायची होती स्ट्राईकसाठी, परंतु अक्षय तिथेच थांबले होते क्रीजमध्ये आणि त्या कारणास्तव 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळतात सेजल 11 टीमला. उर्वरित 4 चेंडूंचा आता खेळ बाकी राहिलेला आहे. 4 चेंडूमध्ये आता विजयासाठी 17ची आवश्यकता. स्ट्राईक रोटेट झाली आहे. कदाचित स्ट्राईक रोटेशनचा फायदा आता होऊ शकतो सेजल 11 टीमला. मुख्य व्यासपीठावरती सेजल 11चे पाठीराखे थोडेसे टेन्शनमध्ये आपण पाहतात. चार बॉल 17. हो, पुढे येऊन खेचण्याचा प्रयत्न. आणखीन एक निर्धाव चेंडू इथून टाकला. 3 चेंडू आता 17 धावसंख्येची इथून राहिलेली आहे गरज. प्रेशर बनलं सुरुवातीपासूनच. जबरदस्त बॅटिंग शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहिली. कल्पेश साळुंके त्याचाच फायदा. सेकंड इनिंगमध्ये त्यांना फाईट करण्यासाठी मदत करतात. त्याच धावा. आता 3 चेंडू 17. 3 बॉल 3 माहिती. ओ, खोलवा टाप्याचा बॉल. परफेक्ट यॉर्कर. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. 2 बॉल 17. फास्ट आला हेमंत. काल याच टायमाला आपण पाहिलं तर 6वी मॅच पूर्ण झाली होती. त्या कारणास्तव आम्ही विनंती करतो, आज थोडे उशिराने आपण धावतोय. नेक्स्ट मॅच हो, हवेत खेळण्याचा प्रयत्न पाहूयात. जेलची शक्यता थोडेसे दूर राहिलेत. 1 रन तर पूर्ण केले. दुसरी देखील या चेंडूवरती झाली पूर्ण. कॉल तिसऱ्याचा देखील आहे आणि तिसऱ्याच्या प्रयत्नामध्ये रनआउट. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. 53 धावा बनवल्यात सेजल 11 टीमनं. 15 या धावसंख्येच्या फरकानं मॅच इथून जिंकलेली आहे. ग्रॅपल स्ट्रायकर्स या टीमनं अभिनंदन दाबदू आणि अभिनंदन. बनवलेल्या या इनिंग मध्ये सेजल 11 टीमनं